मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सकाळी 5:30 ते 6:30चा क्लास झाल्यानंतर त्याच्यानंतर माझं डेली रुटीन आपलं रोजचं जे आहे ते सुरू होतं। तर रात्रीच मी इथे मुठभर काळे मनुके, त्याच्यानंतर इथे सब्जा, बदाम आणि हे जे सीड्स आहेत ते भिजत ठेवलेले होते। तर याच्यात आहेत सूर्यफुलाच्या बिया, त्याच्यानंतर भोपळ्याच्या, तिळीच्या बिया आणि अळशीच्या बिया, म्हणजे फ्लॅक्स सीड आहेत, सनफ्लावर सीड आहेत, पंपकिन सीड आहेत आणि तिळीचे सीड आहेत। तर हे सर्व जे आहे ते रात्रीच मी भिजत ठेवले होते। तर आता हे काही एकखटी घेणार नाहीये मी। आता सर्वात प्रथम मी घेणार आहे हे भिजवलेले काळे मनुके, म्हणजे पित्त वगैरे होत नाही। तर त्याच्यासाठी मी घेते आणि पोट वगैरे व्यवस्थित साफ होतं। बरेच जणांना बद्धकोष्ठतेची समस्या होते किंवा पोट वगैरे साफ होत नाही व्यवस्थित, तर रात्रीचं मुठभर मनुके, काळे मनुके भिजत ठेवायचे आणि सकाळी तुम्ही कोमट पाणी प्यायचं। त्याच्यानंतर मग हे मनुके तुम्ही घेऊ शकता। तर मी आता इथे मनुके घेणार आहे। त्याच्यानंतर मी म्हणजे अगोदर पाणी पिऊन नंतर हे मनुके घेणार आहे आणि त्याच्यानंतरचं माझं जे रुटीन आहे, थोड्या वेळाने मग नंतर मी स्मूदीमध्ये हे ॲड करणार, नंतर बदाम आणि सब्जा याचं पाणी पिणार। असं माझं जे रुटीन आहे ते असतंय। तर दिवसभरातून तुम्ही जर समजा तुम्हाला घ्यायचं असतं तर सकाळी उपाशी पोटी काळे मनुके घ्या, म्हणजे मग तुमचं पोट वगैरे साफ होत नसेल, बद्धकोष्ठता असेल, पित्त असेल तर ते कमी होणार। आणि बाकीचं मग हे दिवसभरात तुम्ही कधी घेऊ शकता। सब्जाचं पाणी तुम्ही वर्कआउट नंतर घेऊ शकता, त्याच्यानंतर वर्कआउट नंतर बदाम खाऊ शकता किंवा थोड्या वेळानेच तुम्ही मनुके खाल्ल्यानंतर अर्धा तासानंतर तुम्ही हे घेऊ शकता। आता मनुके खाल्ल्यानंतर मी अर्धा तास काही खाणार नाहीये, त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करणार। तर नाश्त्याचा नाश्त्यामध्ये मी मखाने स्मूदी घेणार आहे। तर इथं मी अर्धी वाटी मखाने भाजून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर 2 खजूर घेतले, अर्धी केळी आणि हे जे सीड्स आहेत ते रात्री मी भिजत ठेवलेले आहे हे घेतलेले आहेत आणि 1 चमचा याच्यामध्ये घरी बनवलेली प्रोटीन पावडर घेणार आहे। हे सर्व मिक्सरमध्ये काढून घेणार आहे, पण यामध्ये मी दूध ॲड करणार नाही, फक्त पाणी ॲड करणार आहे आणि पाण्यातच ही स्मूदी बनवणार आहे। सर्वात अगोदर याच्यामध्ये मी मखाने बारीक करून घेणार आहे, त्याच्यानंतर बाकीचे सर्व पदार्थ जे आहेत ते बारीक करून घेणार आहे। मखाने बारीक झालेले आहेत, काही मोठे आहे पण काही प्रॉब्लेम नाही, भाजलेले आहेत त्याच्यामुळे तसं पण छान लागतं। त्याच्यानंतर याच्यामध्ये जी अर्धी केळी घेतलेली होती ती मी टाकणार आहे आणि खजूर। तर केळी तुम्ही अशी तुकडे करून टाकू शकता। त्यानंतर हे ज्या बिया भाजलेल्या होत्या, भिजवलेल्या होत्या ते टाकणार आहे। त्यानंतर 1 चमचा प्रोटीन पावडर घरी बनवलेली आणि परत त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे। छान अशी स्मूदी जी आहे ती तयार झालेली आहे। 8 ते 9 वाजता मी स्मूदी घेतल्यानंतर घरातील कामे आवरून 10:15 ते 11:30पर्यंत जी ऑनलाईन बॅच असते ती ऑनलाईन बॅच मी घेतली। तर सकाळची जी बॅच आहे ती आपली 5:30 ते 6:30 आहे, ती पण 6:45पर्यंत चालते। त्यानंतर 10:15 ते 11:15ची बॅच आहे, पण ती पण 11:30पर्यंत चालते। त्याच्यानंतर 4 ते 5 आणि संध्याकाळी परत 6:30 ते 7:30 अशा 4 बॅचेस आहेत आपल्या। तर एका तासामध्ये तर एक्सरसाइज शक्यतो कवर होते नाही, तरी 1.25 तास लागतोच आणि फुल बॉडी वर्कआउट असतं, उभे वर्कआउट, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार आहेत, त्याच्यानंतर बैठे योगासने आहेत, पाठीवरचे योगासने,
त्याच्यानंतर पोटावर झोपून, त्याच्यानंतर गुडघ्यांवरचे घेते, त्याच्यानंतर प्राणायाम पण घेते. अशा पद्धतीचं जे शेड्यूल आहे ते रोजचं आहे. आणि माझं एक्सरसाइजचं जे टायमिंग आहे ते पण 10:15चं आहे, कारण की मी माझं वजन ज्यावेळेस कमी केलं त्यावेळेस माझं एक्सरसाइजचा जो टायमिंग आहे तो 10:15चाच टायमिंग आहे. त्याच्यानंतर ज्या ऑफलाईन मेंबर आहेत मनीषाताई, अनुराधाताई यांनी छान असं वजन कमी केलं. 16 किलो मनीषाताईंनी कमी केलं, 10 किलो अनुराधाताईंनी कमी केलं. बाकीचे भरपूर जण आहेत की त्यांनी 5 किलो, 6 किलो, 10 किलो असं पण वजन कमी केलेले आहेत. तर त्यांची 10:15ची बॅच होती. आता 10:15च्या बॅचला जे ऑनलाईन मेंबर्स आहेत त्यांचे पण छान असे वजन कमी झालेले आहेत आणि त्यांचे रिझल्ट पण चांगले आहेत. मला जसं परवानगी मिळाली त्यांच्याकडनं फोटो वगैरे टाकायचे त्यांचे तर मी टाकते, पण जर समजा नाही परवानगी दिली तर मी टाकत नाही शक्यतो. पण मी माहिती देते की खरंच त्यांचे वजन जे आहे ते कमी झालेले आहेत. तर इथे मी माझं पोट, मांड्या, शेटच्या भागाची चरबी, कमरेची चरबी, छातीची चरबी कमी करण्यासाठी कोणत्या एक्सरसाइज ज्या आहेत त्या इफेक्टिव्ह आहेत आणि त्यांनी मला मदत केलेली आहे माझं फॅट लॉस करताना, त्याच एक्सरसाइज मी शक्यतो घेण्याचा प्रयत्न करते, कारण की त्या एक्सरसाइज इफेक्टिव्ह आहेत. मैत्रिणींनो, वजन कमी करणं खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. फक्त अवघड आहे ते व्यायामाचं आणि डाएटचं सातत्य ठेवणं. जेव्हा तुम्ही व्यायामाचं आणि डाएटचं सातत्य ठेवाल, स्वतःला किमान 6 महिने तरी द्याल, तर नक्कीच तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे. आणि फक्त घरगुती आहार घेऊन पण वजन कमी होतं, फक्त आपल्याला संयम ठेवावा लागतो. आता इतके वर्ष वाढलेलं जे वजन आहे ते 1 ते 2 महिन्यामध्ये कमी तर होणार नाही ना. कोणाचं 5 वर्ष वजन वाढलेलं असते, कोणाचं 10 वर्ष, कोणाचं 20 वर्ष. मग इतक्या वर्ष वाढलेलं वजन 1 ते 2 महिन्यामध्ये शॉर्टकट मार्गाने कशाला आपण कमी करण्याचे प्रयत्न करायचे? खाऊन पिऊन स्वतःला किमान 6 महिने किंवा 1 वर्ष तरी द्या आणि सातत्याने संयमाने तुमचं वेट लॉस जर्नी जी आहे ती सुरू ठेवा. बघा तुमचं जे वजन आहे ते नक्की कमी होणार आहे. आणि मी जास्त करून वेट लॉसवर भर देत नाही, जास्त करून फॅट लॉसवर भर देते, कारण की इंचेस कमी होणं फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपले इंचेस कमी होतात, फॅट लॉस होतो, इंचेस कमी होतात, त्यावेळेस आपले ड्रेस सैल व्हायला लागतात, आपण फिटनेसमध्ये दिसायला लागतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा वेट लॉसवरती मी भर देतच नाही. आणि मला ऑलरेडी हायपोथायरॉइडिझम म्हणजे होतं, त्यावेळेस मी माझी वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे. आत्ता नाही आहे, आता माझे रिपोर्ट नॉर्मल आहेत, पण तरी मी एक्सरसाइज सोडलेली नाही आहे. राहिलेलं थोडंफार पोटाचा भाग, कमरेचा भाग तो आता मी डेली एक्सरसाइजमधून कमी करण्याचा प्रयत्न करते आणि अजूनही मी हेल्दी आहारच घेते आहे. आणि ज्या मैत्रिणी ऑनलाईन आता क्लास माझ्याकडे जॉईन केलेले आहे त्यांनी 6 महिन्याची वेट लॉस जर्नी सुरू केलेली आहे. त्यांचे पण खूप छान रिझल्ट आलेले. कोणाचं 11 किलो वजन कमी झाले, कोणाचं 16 किलो, कोणाचं 10 किलो, कोणाचं 5 किलो 3 महिन्यात कमी झालेलं, असे छान रिझल्ट आहेत. पण तुम्ही स्वतःला वेळ द्या तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर. आता मी ह्या ज्या एक्सरसाइज आहेत ना त्या एक्सरसाइज मी सर्व ज्या एक्सरसाइज इफेक्टिव्ह आहेत त्याच एक्सरसाइज मी घेण्याचा प्रयत्न करते आणि 1 मिनटंसुद्धा मी वाया जाऊन देत नाही. पूर्ण 1 ते सव्वा तासामध्ये तुमचं फुल बॉडी वर्कआउट आणि त्याच्यानंतर बैठे योगासनं, पाठीवरचे, पोटावरचे सर्व योगासनं मी घेते. त्याच्यानंतर प्राणायामसुद्धा घेते आणि परत डाएट संदर्भातली जी माहिती आहे ती पण सर्व सांगत असते. तर अशा पद्धतीने आपला जो क्लास असतो तो 1 ते सव्वा तासाचा असतो. खूप प्रयत्न करूनही तुमचं जर वजन कमी होत नाही, 4 वर्षे झालेत, 5 वर्षे झाले, तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करतायत पण तुमचं अजिबात वजन कमी होत नाही, तर मग तुम्ही नक्कीच मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. खाली जो नंबर दिलेला आहे मला व्हॉट्सअप करा, मेसेज करा आणि नक्कीच तुमची वेट लॉस जर्नी आहे ती सुरू करा. किमान स्वतःला 6 महिने द्या किंवा स्वतःला 3 महिने तरी द्या वजन कमी करण्यासाठी. माझ्यासोबत एक्सरसाइज करा, घरगुती आहार घेऊन बघा. तसं माझं आयुर्वेदिक डाएट आणि न्यूट्रिशनचा जो कोर्स आहे 1 महिन्याचा तो मी पण पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यानंतर योगाचं सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे मला शिक्षकचं. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, मी सर्टिफाईड योगा टीचर आहे. त्याच्यानंतर डाएट आणि न्यूट्रिशनचा कोर्स पण केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डाएट पण मी व्यवस्थित सांगेल आणि फक्त घरगुती सांगेल, कोणतंही सप्लिमेंट नाही, काहीच नाही. नक्कीच तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे. व्यायामाचं, डाएटचं सातत्य तुम्ही जितकं ठेवाल ना तितकं तुम्हाला छान असा रिझल्ट मिळणार आहे. मग तुम्हाला हायपोथायरॉइडिझम असू द्या, PCOD असू द्या, PCOS असू द्या, सर्व याच्यावरती मार्ग जो आहे तो आपण काढणार आहे. तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन क्लास जो आहे तो जॉईन करा. एक्सरसाइज झाल्यानंतर मी एखादं फळ खाते किंवा घरी बनवलेली जी प्रोटीन पावडर आहे ती घेते
आणि ती प्रोटीन पावडर किंवा काहीतरी एखादं फळ खाल्ल्यानंतर मला जास्त भूक लागत नाही. 12 ते 1 वाजता मी जेवण करते. मग मी आज हिरव्या मुगाची जी धिरडे आहेत ते घेतलेले आहेत जेवणामध्ये आणि त्याच्यामध्ये मी भाज्या पण टाकलेल्या आहेत. गाजर, त्याच्यानंतर टोमॅटो, कांदा वगैरे माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी त्याच्यात ॲड केलेल्या आहेत. आणि मी 2 धिरडे घेतलेले आहेत. सोबतच एक उकडलेला अंड घेतलेला आहे आणि सालीसकट ही काळी उडदाची डाळ घेतलेली आहे. तर उडदाच्या डाळीला फोडणी टाकलेली नाही आहे, फक्त लसूण आणि हिरव्या मिरचीत बनवलेली